नगर अर्बन बँकेबद्दल एक मोठी घडामोड घडली। 3 दिवसांपूर्वी या बँकेतील आर्थिक घोटाळ्याबद्दल MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली। या घोटाळ्यातील 28 संशयित आरोपींच्या तब्बल 72 मालमत्ता जप्त करण्यात आल्या। आता याच मालमत्तांवर येत्या 2 दिवसात शासनाचे नाव लावले जाणार आहे। उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पटेल यांनी नगर, नेवासा, राहता, श्रीगोंदा व पारनेरच्या तहसीलदारांना या मालमत्तांवर कब्जेदार म्हणून महाराष्ट्र शासन असं नाव लावण्याचं आदेश दिले आहेत। येत्या 2 दिवसात या सर्व तहसीलदारांनी संबंधित मालमत्तांचे नवे सातबारे उतारे सादर करावेत असेही आदेशात म्हटले आहे। नगर जिल्ह्यातील ही महत्त्वाची बातमी आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात MPDA कायद्याअंतर्गत कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। 4 वर्षांपूर्वी म्हणजेच 2022 साली नगर अर्बन बँकेत घोटाळा झाल्याचा पहिला गुन्हा दाखल झाला। बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तब्बल 291 कोटींची अफरातफर झाल्याचा गुन्हा दाखल केला। संशयित म्हणून त्यावेळी 105 जणांविरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। इतरही 5 गुन्हे नंतर दाखल झाले। त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं। त्यात तथ्य आढळल्यानंतर 2023 साली बँकेचा परवाना रद्द करण्यात आला। सामान्य ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या ठेवी या बँकेत अडकल्या। बँक बचाव कृती समितीनं वेळोवेळी घेतलेल्या पत्रकार परिषदांमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेत राहिलं। गेल्या सोमवारी या बँकेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला। गेल्या सोमवारी सरकारनं या प्रकरणात कठोर कारवाईचा बडगा उचलला। गृह विभागाचे सचिव अनूप कुमार सिंह यांनी स्वतंत्र राजपत्र प्रसिद्ध करत या बँकेशी संबंधित 28 जणांच्या मालमत्तांवर MPDA अंतर्गत कारवाई केली। 28 आरोपींच्या तब्बल 72 मालमत्ता राज्य सरकारने जप्त केल्या। या मालमत्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अहिल्यानगर उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांची नियुक्ती केली। ही कारवाई 5 पैकी फक्त एका गुन्ह्यासाठी होती। अजूनही 4 गुन्ह्यांचा तपास सुरू आहे। आणखी 8 ते 9 संचालकांच्या मालमत्ता जप्तीसाठी बँक बचाव कृती समिती पाठपुरावा करताना दिसत आहे। लवकरच त्यांच्याही मालमत्ता जप्त होतील असं कृती समितीचं म्हणणं आहे। आता याच मालमत्तांवर येत्या 2 दिवसात महाराष्ट्र शासनाचं नाव लावलं जाणार आहे। या जप्तीच्या कारवाईत अनेक राजकीय व व्यापारी क्षेत्रातील अनेक मोठ्या लोकांची नावे आहेत। त्यात बँकेचे दिवंगत अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे। स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज, मुलगा सुरेंद्र व देवेंद्र तसेच सुना प्रगती व दीप्ती यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत। सुनबाई प्रगती देवेंद्र गांधी यांचा नगर कॅम्प परिसरातील बंगला, पत्नी सरोज गांधी यांचा चाहुराणा बुद्रुक येथील प्लॉट, दुसऱ्या सुनबाई दीप्ती देवेंद्र गांधी यांची पाथर्डीतील शेतजमीन, मुलगा देवेंद्र याच्या नावावरील नेवासा तालुक्यातील वांजोळी येथील 3 ठिकाणच्या शेतजमिनी, दुसरा मुलगा सुरेंद्र याच्या नावावर असणाऱ्या त्याच वांजोळी येथील 6 ठिकाणच्या शेतजमिनी जप्त करण्यात आल्या आहेत। गांधी कुटुंबाच्या या सर्व मालमत्तांवर आता महाराष्ट्र शासनाचे नाव लावले जाणार आहे। याशिवाय माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांची शहरातील काही मालमत्ता, माजी संचालक अनिल कोठारी यांचे नगर शहरातील गोडाऊनसह 7 गाळे, प्लॉट, सावेडीतील 2 ठिकाणची शेतीही जप्त करण्यात आली आहे। माजी संचालक मनेश साठे यांचा माळीवाड्यातील 1 प्लॉट, माजी संचालक नवनीत सुरपुरिया यांचे नालेगावातील 2 व्यावसायिक गाळे, माजी संचालक शैलेश मुनोत यांचे नगर येथील बक्षीसपत्रावर पत्नीच्या नावे केलेला प्लॉट, माजी संचालक गिरीश लाहोटी यांची चाहुराणा बुद्रुक येथील 2 मजली इमारत, पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील 3 शेतजमिनीही जप्त करण्यात आल्या आहेत। माजी संचालक अमृत बोरा यांचा सावेडीतील 1 प्लॉट व 3 गाळे, माजी संचालक दिनेश कटारिया यांचा नगर शहरातील 1 प्लॉटही जप्त करण्यात आला आहे। जप्तीची कारवाई झालेली ही सगळी नावे नगर शहरात नावाजलेली आहेत। त्यामुळे या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।